कोकण भूमीतील संस्कृती, परंपरा आणि वारसा जपणारा मुलूक म्हणजे आपला वेंगुर्ला. समुद्राची गाज आणि आंब्या नारळाच्या या भूमीत इतिहास वर्तमानातून सरकताना नेहमीच एका उज्ज्वल भविष्याकडे कोकण आपलं वेगळेपण रेखत असतो. सिंधुदुर्गाच्या या भूमीला दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर आणि बाबूराव पराडकरांचा असलेला हा वारसा नेहमीच सत्याकडे पाहण्याची आणि शब्दाच्या सामर्थ्याची जाणीव करून देतो. विचारांच्या या सामर्थ्याचं आणि समाजाला एक नवी दिशा देण्याचं नाव म्हणजे साप्ताहिक किरात. स्वातंत्र्यपूर्व काळात 1922 साली सुरू झालेला हा प्रवास यंदा म्हणजेच 2022 साली शताब्दी वर्षात प्रवेश करतोय. या 100 वर्षात अनेक राजकीय, सामाजिक आणि आर्थिक स्थित्यंतराचा किरात साक्षीदार राहिला आहे. शतकापूर्वीचा तो काळ प्रचंड वेगळा होता. समाज जागृती आणि प्रबोधन याला प्रचंड अटकाव असतानाही स्वीकारलेल्या आव्हानांचा होता. आज साप्ताहिक किरात अशी ओळख असणाऱ्या या शब्दकुंडाचा अग्नी 1922 साली कैलासवासी अनंत वासुदेव मराठे यांनी प्रज्वलित केला आणि आज तागायत त्या अखंड समाज प्रबोधनाच्या चळवळीला सामर्थ्य मिळते. शतकानंतर सिंहावलोकन करताना हा सगळा प्रवास आजही संघर्षमय असला तरी तेवढाच ऊर्जा देणारा आहे. साप्ताहिक किरात हे आज फक्त कागदावरचं साप्ताहिक राहिलं नसून लाखो वाचकांसाठी आपल्या माणसांची आपली गोष्ट बनली आहे. मुंबईसह जगभरातील चाकरमान्यांना आपल्या गावाशी जोडणारा दुवा हे साप्ताहिक किरातचं खास वैशिष्ट्य राहिलंय. स्वातंत्र्यपूर्व काळात 1922 साली कैलासवासी अनंत वासुदेव मराठे यांनी किरात हे साप्ताहिक वृत्तपत्र सुरू केलं. त्यांनी मुंबईतील ओळखीतून एक छोटासा परिपूर्ण छापखाना विकत आणला. त्या काळी केसरी, ज्ञानप्रकाश सारखी वर्तमानपत्र टपालानं वेंगुर्ल्यात येत असत. स्वातंत्र्य चळवळीत जनजागृती करणं हे मोठं काम होतं. अनिष्ट गोष्टींवर अचूक शरसंधान असं उद्दिष्ट ठरवून साप्ताहिक किरातची वाटचाल सुरू झाली. स्थानिक बातम्यांना प्राधान्य, स्थानिक विषयांवरील लेख याबरोबरच कोकण प्रदेश नजरेसमोर ठेवून कोकणच्या समस्या आणि प्रसंग, विशेष राष्ट्रीय विषयावर लेखही किरातमधून त्या काळी प्रसिद्ध होत असत. श्री अनंत मराठे हे उत्कृष्ट लेखक, संपादक होते. त्याबरोबर त्यांनी अनेक समकालीन लोकांना लिहित केलं हे विशेष. श्री अनंत मराठे यांची हीच परंपरा त्यांचे सुपुत्र श्री केशव अनंत उर्फ बाबा मराठे यांनी समर्थपणे सांभाळली. लहान वयातच मुद्रणालय आणि साप्ताहिक वृत्तपत्राची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती. उपजत बुद्धिमत्ता, माणसं जोडण्याची वृत्ती या जोरावर सुमारे 35 वर्ष त्यांनी किरातच्या संपादनाची जबाबदारी समर्थपणे पार पाडली. अनेक प्रसंगानिमित्तानं त्यांनी किरातचे खास विशेषांक काढले. कोकण रेल्वेचा आराखडा आणि कोकण रेल्वेची आवश्यकता याविषयी श्री अ. ब. वालावलकर यांचे अभ्यासपूर्ण लेख सर्वप्रथम किरातमधून प्रसिद्ध झाले होते. राशी भविष्य लेखनानं ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात धनुर्धारी हे मासिक लोकप्रिय केले आणि वृत्तपत्रातून राशी भविष्य देण्याची प्रथा सुरू केली. ते मालवणचे होरारत्न ज्योतिषी वसंत लाडोबा महापणकर यांचं पहिलं राशी भविष्य किरातमधून प्रसिद्ध झालं होतं. किरातच्या तत्कालीन संपादकांनी त्या काळात स्वीकारलेल्या त्या भूमिकेनं वर्तमानाच्या कालपटावर नवी रेख कोरली गेली. प्रशासकीय सोयीसाठी रत्नागिरी जिल्ह्याचं विभाजन करून एका नव्या जिल्ह्याची निर्मिती करावी अशा स्वरूपाचा लेख सर्वप्रथम किरातमधून प्रसिद्ध झाला होता. आणि आज किरातनं लोकांची मांडलेली भूमिका ही सिंधुदुर्ग जिल्हा या नावानं आपली अस्मिता बनली आहे. कोणत्याही राजकीय पक्षाच्या अधीन न राहता किरातनं निपक्षपातीपणे पत्रकारिता केली. जनतेच्या प्रश्नांना वृत्तपत्राद्वारे व्यासपीठ मिळवून दिलं. अनेक संस्थांच्या उत्सवानिमित्त त्या संस्थांची समग्र माहिती देणारे विशेषांक प्रसिद्ध करून त्या संस्थांच्या कार्यांना चालना दिली. हे सगळं करताना किरातच्या संचालकांनी कधीही अर्थप्राप्तीची अपेक्षा ठेवली नाही. वर्गणीदाराकडून येणारी वर्गणी आणि जाहिरातीतून मिळणारा मोबदला हेच किरातच्या उत्पन्नाचं मुख्य स्रोत होतं. लोकाश्रय हा किरातचा मोठा आधार होता आणि आहे. काळ पुढे सरकत होता. सुखाच्या क्षणाबरोबर दुःखाचे क्षण नवी आव्हानं आणि नव्या जबाबदारी उंजळीत टाकत होत्या. 1980 साली बाबा मराठे यांच्या निधनानंतर किरातची जबाबदारी श्रीधर केशव मराठे यांच्यावर आली. त्याने ती नुसती सांभाळलीच नाही तर वृद्धिंगत केली. 1980 सालातच साप्ताहिक वृत्तपत्र प्रकाशनासोबत किरातचा पहिला दिवाळी अंक प्रसिद्ध झाला. त्याचप्रमाणे जानेवारी महिन्यात विविध विषयांवर वर्षारंभ विशेषांक प्रसिद्ध झाले.
किरात दिवाळी अंकातून अनेक नवोदित लेखक कवी पुढे आले. आज प्रतिथयश लेखकांनी आपल्या पुस्तकातून याचा आवर्जून उल्लेख केलाय. श्रीधर मराठे आणि त्यांच्या मित्र परिवारानं किरातच्या 75 आणि 85व्या वर्धापन वर्षाचं औचित्य साधून मुंबईत वाचक हितचिंतकांचे स्नेहमेळावे मान्यवरांच्या उपस्थितीत दिमाखात साजरे केले. त्याचप्रमाणे वेंगुर्ल्यात देखील वर्धापन वर्षानिमित्त काही खास कार्यक्रम घेण्यात आले. यामध्ये खास उल्लेख करावा लागेल तो शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची व्याख्यानमाला, आझादी बचाव आंदोलनाचे राजीव दीक्षित, खासदार कैलासवासी एकनाथजी ठाकूर, ज्येष्ठ लेखक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, हास्यकवी अशोक नायगावकर, संगीतकार अशोक पत्की यांची संगीत मैफल असे यादगार कार्यक्रम किरातने संपन्न केले. या निमित्तानं किरात प्रकाशनातर्फे माहितीपूर्ण आणि संग्राह्य पुस्तकं देखील प्रकाशित करण्यात आली. श्रीधर मराठे यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कारानं गौरवण्यात आलं. किरातच्या संपादकांचे हे पुरस्कार म्हणजे त्यांच्या निस्पृह कार्याची पावती आहे. 2011 मध्ये साप्ताहिक किरातचं प्रकाशन आणि उपक्रम अखंडित स्वरूपात सुरू राहावेत यासाठी किरात ट्रस्टची स्थापना करण्यात आली. श्री मनमोहन दाभोलकर, दादासाहेब परुळकर, भाई मंत्री, गुणवंत मांजरेकर, प्रमोद चांदेरकर, मोहन केळुसकर, मोहन मराठे, मेघश्याम मराठे, प्रशांत आपटे, शशांक मराठे, सीमा मराठे हे विश्वस्त मंडळ सध्या कार्यरत आहे. किरात मुद्रणालयाची व्यवस्थापकीय धुरा श्री मेघश्याम मराठे समर्थपणे सांभाळत आहेत. आज किरात समर्थपणे पुढे निघाला आहे. कैलासवासी अनंत मराठे, कैलासवासी केशव मराठे, कैलासवासी श्रीधर मराठे यांच्या समृद्ध वारशाची जबाबदारी काळानं नव्या पिढीच्या खांद्यावर दिली आहे. 2012 साली श्रीधर मराठे यांच्या दुःखद निधनानंतर 2016 पर्यंतची किरातची जबाबदारी शशांक श्रीधर मराठे यांनी सांभाळली आणि त्यानंतर 2016 पासून सीमा शशांक मराठे किरातच्या संपादक म्हणून कार्यरत आहेत. आज बदलत्या काळात नव्या रंगरूपातला किरात विचारांच्या प्रगल्भतेची 100 वर्षाची गुढी पताका मोठ्या अभिमानानं मिरवतोय. 2008 सालापासून आज किरात नियमित 8 पृष्ठांचा रंगीत स्वरूपात प्रकाशित होतोय. साप्ताहिक किरात मधील स्थानिक बातम्यांसोबत विविध सामाजिक सांस्कृतिक विषयांवरील सदरे ही वाचक प्रिय ठरली आहेत. आजच्या काळात किरातचं फेसबुक पेज, यूट्यूब चॅनल तसंच kiratOnline.in या वेबसाईटद्वारे लोकल टू ग्लोबल अशी किरातची वाटचाल सुरू आहे. किरात ट्रस्टतर्फे दरवर्षी श्रीधर मराठे स्मृती जागर विचारांचा हा उपक्रम सातत्यानं सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, प्रहारचे संपादक सुकृत खांडेकर, ख्यातनाम दिग्दर्शक प्रतिमा कुलकर्णी, साने गुरुजी कथामालेचे मुकुंद तेलीचेरी, विश्वनाथ गरुड, वयमच्या संपादक शुभदा चौकर, पर्यावरण तज्ञ माधव गाडगिळ, भाषा तज्ञ अनिल गोरे, मानसोपचार तज्ञ डॉक्टर रुपेश पाटकर, भगीरथचे प्रतिनिधी श्री अनंत सामंत अशा नामवंत वक्त्यांची प्रबोधनपर व्याख्यानं वेंगुर्ल्यात संपन्न झाली. या निमित्तानं किरात प्रकाशनाची विविध पुस्तकं ही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित झाली आहेत. या कार्यक्रमात दरवर्षी जिल्ह्यातील उपक्रमशील पत्रकारांचा श्रीधर मराठे स्मृती प्रेरणा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येतो. वेंगुर्ला तालुक्यातील निवडक शाळांमध्ये किशोरवयीन मुलांसाठी व्यक्तिमत्व विकास घडवणाऱ्या प्रेरणा कार्यशाळा घेतल्या जातात. शाश्वतीचे पर्यटन लोकांच्या पुढाकारानं ही पुरवणी दर महिन्याला शेवटच्या गुरुवारी प्रसिद्ध होते. लिखाणाला कृतीची जोड म्हणून वेंगुर्ला वांगणी गावात किरात आणि ग्रामस्थांच्या सहयोगानं कासव जत्रा हा उपक्रम 5 वर्ष राबवण्यात आला. कासवांच्या प्रजातीचं संवर्धन करणाऱ्या सुहास तोरसकर आणि ग्रामस्थांच्या चळवळीला प्रोत्साहन म्हणून सुरू झालेल्या उपक्रमाला राज्य आणि देशभरातून निसर्गप्रेमी पर्यटकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. महाराष्ट्रातील सर्व प्रमुख वृत्तपत्र, वृत्तवाहिन्यांनी किरातच्या या उपक्रमाची दखल घेतली. सामाजिक बदलाची नोंद घेऊन लोकांच्या अभिरुचीनुसार हे नवे बदल स्वीकारले आणि अंमलातही आणले. ही सर्व वाटचाल वेंगुर्लेसारख्या छोट्याशा गावातून यशस्वी झाली केली ती केवळ पूर्वसुरींच्या पुण्याईवर, वाचक हितचिंतक यांच्या पाठिंब्यावर. आजही किरातच्या विचारांना इथल्या मातीच्या कणाकणाची कटिबद्धता आहे आणि इथल्या मातीला समुद्राच्या अथांगतेची आणि त्या अथांगतेला त्याच्यावरच्या विस्तीर्णतेच्या अफाट आभाळाचं कोंदण आहे. साप्ताहिक किरात या सगळ्यांना आदर्श मानतो आणि म्हणूनच आज शतक महोत्सवी वर्षात पदार्पण करताना किरात परिवार आपणाला आश्वस्त करतो, आम्ही समाजासाठी आहोत, आम्ही निष्पक्ष, निस्पृह आणि निर्गवी आहोत याचा आम्हाला अभिमान आहे. काल सुसंगत बदल स्वीकारत किरातची शतकोत्तर वाटचाल समाजाला दिशादर्शक म्हणून वाचक
हितचिंतकांच्या पाठबळावर निरंतर सुरू राहील.